नमस्कार. पेन्शनधारकांसाठी आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून एक नवीन घोषणा पेन्शनधारक व्यक्तींसाठी करण्यात आलेली आहे. ते आपण पुढे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 12 लाख पेन्शनधारकांची पेन्शन आता 1 डिसेंबरपासून बंद करण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या निर्णय सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. याआधी पेन्शन मिळवण्यासाठी सरकारने हयातीचा दाखला पाहिजे असे सांगितले होते, परंतु आता हयातीचा दाखला सादर करून देखील पेन्शनधारकांची पेन्शन ही बंद केली जाणार आहे, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहे. आता यामध्ये कोणते पेन्शनधारक व्यक्ती असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे हयातीचा दाखला सादर करून देखील त्या पेन्शनधारक व्यक्तींना आता पेन्शन बंद केली जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ही माहिती खूप महत्त्वाची असल्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आता सरकारच्या माध्यमातून या 4 व्यक्तींना 1 डिसेंबरपासून पेन्शन मिळणार नाही असे सांगण्यात आलेले आहे. तर त्या कोणत्या व्यक्ती असणार आहेत ते आपण आता पाहूयात. राज्यामधील एकूण 80 लाख पेन्शनधारक व्यक्ती आहेत, परंतु त्यातील आता 12 लाख व्यक्तींची जी पेन्शन असणार आहे ती बंद केली जाणार आहे. सरकारने आता नवीन 5 नियम लागू केलेले आहेत. त्यामध्ये या 4 ते 5 प्रकारच्या व्यक्ती बसणार नाहीत. त्यामुळे आता त्यांची पेन्शन 1 डिसेंबरपासून बंद केली जाणार आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेमध्ये पेन्शन घेत असाल तर इथून पुढे तुम्हाला पेन्शन येणे बंद होणार आहे. त्यामुळे पेन्शनधारकांसाठी ही सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे. तुम्ही फक्त हयातीचा दाखला सादर केला असाल तर त्याचबरोबर तुम्हाला अन्य काही कागदपत्रे तसेच बँकेत महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. तर ती कोणती कामे करावी लागणार आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच पेन्शनधारकांनी ऑनलाईन हयातीचा दाखला सादर केला आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा सरकारला काही घोटाळे समोर आल्याचे दिसून आले आहे. आता जवळपास 12 लाख पेन्शनधारकांची पेन्शन बंद करण्याचे सरकारने ठरवले आहे. तुम्ही जर हयातीचा दाखला सादर केला असाल तर अन्य 4 कारणामुळे तुम्ही पेन्शन तुमची बंद होऊ शकते. आता जी 12 लाख पेन्शनधारक असणार आहेत ज्यांची पेन्शन बंद केली जाणार आहे त्यांची सेपरेट अशी सरकारने लिस्ट तयार केली आहे. चुकीच्या पद्धतीने पेन्शन घेतली असाल तर त्यांची देखील चौकशी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच ज्या बँकमधून तुम्ही पेन्शन घेतात त्या बँकेची देखील चौकशी केली जाणार आहे. जसे की महाराष्ट्र बँक असेल किंवा बँक ऑफ बडोदा, SBI बँक, या बँकेमधून तुमची जी कागदपत्रे आहेत ती अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाणार आहेत. आता ज्यांची पेन्शन बंद होणार आहे त्याचे कारण आपण पुढे पाहणार आहोत, परंतु त्यांना हयातीचा दाखला सोबतच इतर काही कागदपत्रे हे देखील त्यांना अपडेट करावी लागणार आहेत. आता सर्वात पहिला जे कारण आहे ते आता आपण बघूया. काही पेन्शनधारकांनी खोटे जीवन प्रमाणपत्र 2021 पासून ते 2024 पर्यंत दिलेले आहेत. त्यामुळे सरकारलाही निदर्शनास आल्यामुळे सरकारने अशा पेन्शनधारकांची पेन्शन बंद करण्यास सांगितले आहे. तसेच ज्यांनी घरातील व्यक्ती जिवंत नसताना त्यांचे खोटे जीवन प्रमाणपत्र दाखवून पेन्शन घेतलेले आहे अशा पेन्शनधारकांना देखील त्यांची पेन्शन व्याजासकट वसूल केली जाणार आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळे जे कोणी पेन्शनधारक व्यक्तीच्या संबंधित नातेवाईक असतील, जसे की बायको असेल, मुलगा असेल, हे सर्वजण यामध्ये अडकणार आहेत. यानंतर अपात्र करण्याचा दुसरा कोणता प्रकार आहे तो आता आपण पुढे समजून घेणार आहोत. 2024 मध्ये हयातीचा दाखला सादर करण्याची पद्धत वेगळी होती. तसेच 2025 मध्ये काही सूचना सांगितल्या होत्या. तरी देखील तुम्ही यामध्ये सुधारणा केला नसाल तर नक्कीच तुमची पेन्शन ही बंद केली जाणार आहे. यानंतरचे दुसरे कारण असे आहे की हयातीचा दाखला सोबतच सरकारने तुमचे आधार कार्ड अपडेट करायला सांगितले होते. ज्यांनी 10 वर्ष झाले आपले आधार कार्ड अपडेट केले नाही आणि तरी देखील
हयातीचा दाखला सादर केला असेल तरी देखील त्यांची आता पेन्शन सरकारच्या माध्यमातून बंद केली जाणार आहे। तसेच ज्यांचे आपले आधार कार्डवरती चुकीच्या पद्धतीने जन्मतारीख टाकली आहे आणि जन्मनोंद दाखल्यावर दुसरी तारीख असेल तर अशा प्रकारचे घोटाळे सरकारच्या लक्षात आले आहेत। त्यामुळे अशा पेन्शनधारक व्यक्तींना देखील त्यांची पेन्शन बंद करण्यास सरकारने सांगितले आहे। आता हयातीचा दाखला सोबतच तुम्हाला कोणती गोष्ट अपडेट करायची आहे त्यात आपण पुढे पाहणार आहोत। तर तुमच्या आधार कार्डवरती तुमचे पूर्ण जन्मतारीख तसेच तुमचे पूर्ण नाव असले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड हे अपडेट करणे खूप गरजेचे आहे। यानंतर सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या माध्यमातून असे सांगण्यात आलेले आहे की तुमच्या मोबाईलवर एखादी लिंक आली असेल किंवा अननोन नंबरवरून कॉल आला असेल तर तो तुम्ही उचलायचा नाही आहे, कारण अशा प्रकारचे फ्रॉड कॉल येऊ शकतात आणि त्याद्वारे तुमचे बँकेमधील बँक बॅलन्स हा कट होऊ शकतो व तुम्ही त्या जाळ्यामध्ये अडकू शकता। त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्यायची आहे। तसेच हयातीचा दाखला देखील तुम्हाला योग्य पद्धतीने तसेच योग्य माहिती द्यायची आहे। तुम्ही जर सरकारला योग्य माहिती आणि योग्य कागदपत्रे दिलात तर नक्कीच तुमची पेन्शन तुम्हाला मिळणार आहे। परंतु जर तुम्ही या 4 कारणांमध्ये बसत असाल तर तुमची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारला तुम्ही योग्य कागदपत्रे देणे खूप महत्त्वाचे आहे। व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक फॅमिली तुमच्या मेंबरना शेअर करा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।